वेलकम बॅक टू सायकोजिन क्लासेस. मुलांनो, आज आपण पाहणार आहोत चॅप्टर नंबर 5 टुवर्ड्स ग्रीन एनर्जी यामधील 2 मार्कचे क्वेश्चन. आतापर्यंत झालेल्या सगळ्या एक्झाम मध्ये 2019-2025 पर्यंत आणि या चॅप्टरचं वेटेज बोर्डासाठी 6 मार्क्स विथ ऑप्शन वेर आहे. हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या 2 मार्कच्या क्वेश्चनला. बघा, क्वेश्चन 2A मधील आपला पहिला प्रश्न आहे गिव्ह सायंटिफिक रिझन. म्हणजे क्वेश्चन 2A आपल्याला तुम्हाला सर्वांना माहिती आहे की गिव्ह सायंटिफिक रिझनचा असतो. यामध्ये आपल्याला टोटल 5 क्वेश्चन बघायचे. त्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे जो की आहे मार्च 2025 चा. बघा, पहिला क्वेश्चन काय आहे? द एनर्जी जनरेटेड फ्रॉम द न्यूक्लिअर फ्युएल्स इज नॉट एन्व्हायरमेंटल फ्रेंडली. बरोबर आहे. कोणतं? जी एनर्जी तयार होते कशामध्ये? न्यूक्लिअर पॉवर प्लांट मध्ये, ती एन्व्हायरमेंट फ्रेंडली नाही. ठीक आहे. त्यामुळे पहिलं बघा, मग तुम्हाला यायचं पहिल्यांदा काय न्यूक्लिअर फ्रेंडली नाही का, ते आपण एन्व्हायरमेंट मध्ये घातक वगैरे आहे हे तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. मग the energy generated from the nuclear fuels is considered not environment friendly due to following reason. मग कोणकोणते रिझन आहे? रेडिओ वेस्ट प्रॉब्लेम त्याच्यापासून होऊ शकतात. म्हणजे ते वेस्ट आहे, जो कचरा वगैरे आहे तो टाकायचा कुठं, हा मोठा प्रॉब्लेम. कारण रेडिओ ऍक्टिव्ह कचऱ्यापासून काय होतं, तो जर कचरा पूर्ण माणसा शरीरामध्ये जर गेला, आपल्या शरीरामध्ये जो डीएनए आहे, डीएनए त्याच्या सुद्धा काय चेंजेस होऊ शकतात. त्यामुळे आपल्यासाठी तो घातक आहे. रेडिएशन हजार्ड, हजार्ड म्हणजे काय? आपल्याला जे धोकेदायक वगैरे आहे. न्यूक्लिअर ऍक्सिडेंट रिस्क, जर ऍक्सिडेंट झाला पूर्णपणे, कोणतं? भरपूर साऱ्या माणसांचा जीव जाऊ शकतो. माणसाचा डीएनएचे प्रॉब्लेम वगैरे आहे. कोणतं? आपले जनुकीय प्रॉब्लेम जे आहेत ते सुद्धा येऊ शकतात. थर्मल पोल्युशन त्याच्यापासून होते. ठीक आहे. प्रॉब्लेम ऑफ सेफ डिस्पोजल अँड स्टोरेज. सेफ डिस्पोजल कसं करायचं, म्हणजे अशा कोणत्या सेफ जागेवर टाकायचं, स्टोरेज कुठे करायचं तो कचरा, हा महत्वाचा प्रॉब्लेम आहे शास्त्रज्ञांपुढे. तो एक आहे. आणि रिस्क ड्युरिंग ट्रान्सपोर्टेशन ऑफ न्यूक्लिअर फ्युएल अँड वेस्ट. आता यांना पूर्ण इकडून तिकडे ट्रान्सफर करायसाठी आपल्याला प्रॉब्लेम आहेच. जर एखाद्या रेडिएशन जर बाहेर पडलं तर कोणतं? पूर्ण एन्व्हायरमेंटला धोका आहे. त्यामुळे ही जी वीज तयार होते पूर्णपणे ती एन्व्हायरमेंट फ्रेंडली नाही, एनर्जी जी आहे ती. ठीक आहे. मग तुम्ही याच्यामध्ये कोणते 2 पॉईंट एक्सप्लेन करायचे? थर्मल पोल्युशनचं एक्सप्लेन करा, रेडिएशन हझार्डचं एक्सप्लेन करा, रेडिओ वेस्ट प्रॉब्लेमचं एक्सप्लेन करा. ते तुमच्या मनावरती आहे. पण क्वेश्चन तुम्ही असं घ्या, याच्यामध्ये हे जे 5 पॉईंट आहे हे सुद्धा एवढी लिहिण्याची गरज नाही. तुम्हाला 4 पॉईंट जरी लिहिले, 4 पॉईंट मध्ये 2 जरी एक्सप्लेन केले, 3 जरी लिहिले, 3 मध्ये 2 एक्सप्लेन केले तरी मोर दॅन सफिशियंट आहे. ते 2 मार्क्ससाठी फक्त तुम्हाला विचारलंय. आपलं एवढं आन्सर लिहायचं नाही, फक्त तुम्हाला ते पॉईंट माहीत असावे त्यासाठी मी तुम्हाला एवढी लॉंग आन्सर देतोय. पण तुम्हाला 2 मार्क्सचं क्वेश्चन लिहायचंय, हे लक्षात राहू द्या. ठीक आहे. आता बघा, रेडिओ वेस्ट प्रॉब्लेम जो आहे मी तुम्हाला सांगितलं. न्यूक्लिअर रिएक्टर प्रोड्यूस रेडिओ वेस्ट स्पेंड्स फ्युएल फिजन प्रोडक्ट्स विच रिमेन हजार्डस फॉर थाउजंड ऑफ इयर. म्हणजे ते भरपूर साऱ्या वर्षापर्यंत राहतं. आणि डिफिकल्ट टू डिस्पोज ऑफ सेफली. त्यामुळे हे डिफिकल्ट असतं डिस्पोज करायला, सेफली डिस्पोज करायला. ठीक आहे. हा प्रॉब्लेम आहे कशाचा? वेस्टचा. कशाचा? पण रेडिओ ऍक्टिव्ह वेस्टवर आहे. मग रेडिएशन हजार्ड्स, लिकेज ऑर ऍक्सिडेंटल रिलीज ऑफ रेडिएशन कॅन कॉज कॅन्सर. म्हणजे त्यापासून काय होतं? कॅन्सर आहे, जेनेटिक म्युटेशन आहे आणि सेव्हर हेल्थ इश्यू. दोन म्हटलं ह्युमन अँड ऑर्गॅनिझमला 100% आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, एकदा हिरोशिमा आणि नागासाकी कोणत्या जपानचे 2 शहर वगैरे आहे, या शहरावरती एका पूर्णपणे देशाने न्यूक्लिअर बॉम्ब टाकला होता. आणि न्यूक्लिअर बॉम्ब टाकल्यामुळे त्या शहरामध्ये तुम्ही सर्च करून बघा, हिरोशिमा आणि नागासाकी शहरामध्ये अजून पण जे मुलं जन्माला येत आहेत, कोणते लुळे पांगळे जे आहेत, हँडिकॅप जन्माला येत आहे. कारण का? याचं हे रेडिएशन पूर्ण मुलांना हे खूप हार्मफुल असतं, लक्षात ठेवायचं. त्यामुळे काय, गिव्ह सायंटिफिक क्वेश्चन जो आहे तो तुम्हाला 2 मार्कचा क्वेश्चन करून लिहायचा आहे. आणि त्यामध्ये पण हे पूर्णपणे टोटल तुम्हाला डिस्क्राईब लिहायचं कोणत्या 2 यांचं. 1 मार्कला करायचं, हे 1 मार्कला पूर्णपणे रेडिएशनचे प्रकार लिहायचे आणि 1 मार्कला पूर्णपणे एक्सप्लेन करायचं. एवढंच करायचं, बघा काहीच नाही. बघा, पुढचा प्रश्न आहे हायड्रोइलेक्ट्रिक एनर्जी, सोलर एनर्जी अँड वाइंड एनर्जी आर कॉल्ड ॲज अ रिन्युएबल एनर्जी. बोर्डाचा सगळ्यात आवडता क्वेश्चन आहे हा. बघा, जुलै 25, त्यानंतर जुलै मार्च 2024 या 2 वर्ष विचारला. मार्च 20, परत जुलै 20, परत जुलै 19. किती वर्ष विचारलं गेलं? 1, 2, 3, 4, 5 आणि 6. 6 वर्ष लगातार क्वेश्चन विचारलाय. ठीक आहे. हायड्रोइलेक्ट्रिक एनर्जी जी आहे, पाण्यापासून बनणारी एनर्जी आहे, किंवा सोलर एनर्जी वगैरे आहे, किंवा हवेपासून मिळणारी एनर्जी. म्हणजे आपण पाण्याचा वापर करून लाईट तयार करतो, सोलार एनर्जीचा वापर करून लाईट तयार करतो, आणि परत आपण हवेचा वापर करून लाईट तयार करतो. आता या काय रिन्युएबल एनर्जीची, म्हणजे आपण त्या परत परत तयार करू शकतो. आता आपल्या सर्वांना माहिती आहे आपण परत परत तयार करू शकतोच. त्यामुळे पहिले तुम्हाला काय काय सांगितले, आता नॅचरली तयार होत होते, आपल्याला कोण त्याच्यापासून खर्च करायचा नाही एवढा. म्हणजे ती एनर्जी तयार करण्यासाठी फक्त आपल्याकडं काय डॅप वगैरे त्याचे इन्स्ट्रुमेंट लागणं गरजेचं आहे. नॅचरली रिप्लेस होतं मला बनवते. कोणतं इनएस्टिमेटेबल आहे, ह्युमन टाइम स्केल आहे, आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा बनवता येणार आहे, इको फ्रेंडली आहे, पोल्युशन कमी होणार आहे, सस्टेनेबल आहे,
काही काळापर्यंत चालू शकतं. जोपर्यंत हवा, पाणी आणि कोणतं लाईट आहे तोपर्यंत आपण हे चालवू शकतो. अवेलेबल असतं तुम्हाला नेचरमध्ये कधी पण अबंडंटली, ठीक आहे. आणि कोणतं डिपेंडन्स जे आहे फॉसिलवर कमी असणार आहे. म्हणजे हे जर वापरलं आपण कोणतं आपल्याला जी फॉसिल फ्युएल आहे, पेट्रोल आहे, डिझेल आहे, केरोसिन वगैरे आहे, हे कमी लागणार आहे आपल्याला. त्याचा उपाय नाही. मग तुम्ही हा पण क्वेश्चन मी तुम्हाला जास्त वाईट दिलेला आहे. पण तुम्ही 2 मार्क्सचा क्वेश्चन परीक्षेमध्ये लिहायचा. मग कोणते लिहायचे? नॅचरल रिप्लेस हा एक पॉइंट लिहिला, हा दुसरा पॉइंट लिहिला आणि हा तिसरा पॉइंट लिहिला. ही 3 जरी पॉइंट लिहिले तुम्ही तरी पण तुम्हाला 100% 2 मार्क भेटणार आहे. ती का असते पूर्णपणे. पण हे जे डार्क केलेले पॉइंट जे आहेत हे तुम्ही सरळ लिहा आणि त्याच्यामधले कोणते 2 एक्सप्लेन करून लिहा. मग कोणता 1, 2, 3, 4 हे 4 लिहा पॉइंटमध्ये आणि कोणतेही 2 एक्सप्लेन करा. जे तुम्हाला विचारले कोणता स्पेसिफिक तुम्हाला दिलेले. कोणतं नॅचरली डिपेंडंट आहे, नॅचरली रिप्लेस्ड आहे. परत परत आपण तयार करू शकतो बघा. These energy sources are continuously replenished by the natural processes like the water cycle, rainfall, sunlight, wind movement. आता मला सांगा, पाऊस हा कायम पडणारच, सनलाईट कायम राहणारच आणि वारा कायम राहणारच आहे. त्यामुळे आपलंही कोणतं सोर्सेस जे आहेत, परत परत आपण काय करू शकतो, निर्माण करू शकतो. म्हणजे काय, त्याचा वापर करून आपण ही एनर्जी तयार करू शकतो. हे मला सांगायचं आहे. ठीक आहे. आता दुसरं काय म्हणतात, दे डू नॉट डिप्लेट बाय द यूज ऑफ कॅन. The use and can be repeatedly without getting destroyed by the short period of time. आता जर समजा वारं नाही परत वारं येते परत परत हे तयार होणारच आहे. या गोष्टी आहे. इको फ्रेंडली आहे. पोल्युशन कमी होते. मला सांगा पाण्याचा वापर केल्यानंतर, लाईटीचा वापर केल्यानंतर म्हणजे सोलर लाईटीचा वापर करून आणि वाऱ्याचा वापर केल्यानंतर आपल्या साईड इफेक्ट काहीच नाही ना. लेस पोल्युशन नाही. पोल्युशन काहीच होत नाही. ठीक आहे. त्यानंतर एनर्जी जी आहे ना सस्टेनेबल आहे. कशामुळे बघा, प्रेझेंट एनर्जी नीड्स विदाउट अफेक्टिंग फ्युचर जनरेशन. म्हणजे फ्युचर जनरेशन पूर्णपणे एनर्जी आपण कोळसा जो आहे पूर्णपणे रॉकेल आहे, केरोसिन आहे, डिझेल वगैरे आहे. आता या सगळ्या गोष्टीला आपण हार्म न करता हे बनवतोय आपण. सस्टेनेबल आहे. म्हणजे शाश्वत आहे हे आपण म्हणू शकतो. ठीक आहे. अवेलेबली अबंडंटली नेचर निसर्गामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये अवेलेबल आहे. ठीक आहे. त्याची आपल्याला काहीच कमी पडणार नाही. लास्ट कोणते रिड्यूस डिपेंडन्स ऑफ फ्युएल. आता फ्युएल कमी वापरतो आपण. बघा, युझिंग रिन्युएबल एनर्जी रिड्युसेस consumption of non-renewable fossil fuels like the coal and the petroleum. कोल आणि पेट्रोलियमचा वापर आपण करत नाही. त्यामुळे कोणताही फॉसिल फ्युएलचा आपण वापर कमी करतोय हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे ही एनर्जी आहे कोणती, हायड्रोलिटिक एनर्जी आहे, सोलर एनर्जी आहे आणि वाइंड एनर्जी यांना आपण काय म्हणतो, रिन्युएबल एनर्जी म्हणजे परत परत निर्माण करणाऱ्या एनर्जी आहे हे मला म्हणायचं. ठीक आहे. क्वेश्चन एकदम सोपं आहे, फक्त पॉईंट करून लिहायची गोष्ट. बघा पुढचा क्वेश्चन आहे 3रा नंबरचा. इट इज ॲब्सोल्युटली नेसेसरी टू कंट्रोल द फिजन रिॲक्शन इन न्यूक्लिअर पॉवर प्लांट. आता न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये न्यूक्लिअर फिजन जे आहेत ना त्याला कंट्रोल करणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण काय माहिती का, जर त्याला कंट्रोल केलं नाही त्याची एनर्जी आहे इतकी इतकी मोठ्या प्रमाणात होईल पण त्याचा कमीत कधी स्फोट पण होऊ शकतो. त्यामुळे कोणतं त्या न्यूक्लिअर फिजनला कंट्रोल करणं, कोणतं कंट्रोलमध्ये आणणं खूप महत्त्वाचं आहे. हा क्वेश्चन केव्हा विचारला आहे, मार्च 23 आणि जुलै 22ला. ठीक आहे, 2022. मग पहिला आन्सर काय बघा, फ्युजन ऑकर्स ॲट द चेन रिॲक्शन. ते कोणतं एका चेनमध्ये तयार होतं. इन न्यूक्लिअर फिजन युरेनियम. आता ही हा यू म्हणजे काय, युरेनियम 235 आहे. न्यूट्रॉन्स रिलीज इन द वन डायरेक्शन कॉज द फिजन ऑफ मोर न्यूक्लिआय. म्हणजे एका पूर्णपणे न्यूक्लियर काय करतो दुसऱ्या न्यूक्लियरला तोडतो पूर्णपणे आणि त्यांची कंटिन्युअस चेन जी आहे कळतं ती चेन तयार होत असते. आणि ह्या चेनला जर आपण कंट्रोल केलं नाही ती इतकी रॅपिडली इन्क्रीज होते, इतकी मोठ्या प्रमाणात वाढते. कदाचित त्या भांड्यामध्ये जे आहेत ना ते आपण न्यूक्लिअर फिजन वगैरे केले ते भांडं फुटू शकतं. मग ते भांडं फुटलं पण त्याचा स्फोट सुद्धा होईल आणि स्फोट झाला पण रेडिएशन काय बाहेर पडत. त्यामुळे हे युरेनियम 235 जे आहे त्याच्यामध्ये न्यूक्लिअर फिजन आपण जे करतोय त्याला कंट्रोलमध्ये आणणं गरजेचं आहे. बघा, टू अवॉइड अनकंट्रोल रिलीज द इनॉर्मस एनर्जी. इनॉर्मस म्हणजे काय, भरपूर मोठ्या प्रमाणावरती एनर्जी तयार होईल. मग तुम्हाला म्हटलं बघा, each fission release a very large amount of energy about 200 megawatt म्हटले. ठीक आहे. Uncontrolled chain reaction can release energy suddenly leading to dangerous condition कोणतं इन द रिएक्टर टू रिड्यूस रिस्क ऑफ न्यूक्लिअर ऍक्सिडेंट अँड रेडिएशन हजार्ड्स. मग मला सांगा रे, जर हे अनकंट्रोल होऊन जर बाहेर पडलं कोणतं रेडिएशन कोणतं माणसांपर्यंत पोहोचलं. मी तुम्हाला सांगितलं मग अशी नागासाकी आणि हिरोशिमा या 2 शहरावरती न्यूक्लिअर बॉम्ब चालला गेला होता आणि न्यूक्लिअर बॉम्बमुळे अजूनपर्यंत त्या लोकांची जी डीएनए आहे पूर्णपणे ते डॅमेज झालेली आहे. त्यांच्यामध्ये म्युटेशन झालेले, चेंजेस झालेले. म्हणजे मानसिक जी प्रतिकृती असते मुलांना कोणतं त्याच्यामध्ये थोडे चेंज झाले. कोणतं माणूस जसा आहे तसं दिसत नाही, तर थोडेसे हँडिकॅप जो आहेत आपण म्हणतो हँडिकॅपचं प्रमाण वाढत. त्यामुळे हे हजार असलेले तोटे पण आहेत. आणि ऍक्सिडेंट इन न्यूक्लिअर पॉवर प्लांट कोणतं व्हेरी फॅटल ड्यू टू रिलीज ऑफ कार्बोनेशन. फॅटल म्हणजे काय रे, जीव घेणं सुद्धा असू शकतो, माणसं मरू शकतात. ठीक आहे. कंट्रोलिंग द फिजन रिॲक्शन रिड्यूसेस द चान्सेस ऑफ सच ऍक्सिडेंट. त्यामुळे आपण जर न्यूक्लिअर फिजन कंट्रोलमध्ये आणलं
कोणतं चान्सेस वाढतील कशाचे पूर्णपणे ऍक्सिडेंट कमी व्हायचे. ठीक आहे. चान्सेस वाढते म्हणजे कोणते चान्सेस वाढते आपल्याला काय करायचे एनर्जी तयार करायची पण आपल्याला जीवघेणं एनर्जी आहे ते तयार करायची नाही. आपल्या एनर्जी पण तर झाली पाहिजे पूर्णपणे आणि माणसं पण वाचली पाहिजे. माणसांना कोणता आजार सुद्धा झाला नाही पाहिजे त्यासाठी हे महत्वाचं आहे. ठीक आहे. 4 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. पॉवर जनरेशन प्लांट बेस्ड ऑन नॅचरल गॅस इज इको फ्रेंडली. आता हा क्वेश्चन मला सांगा बरं किती सोपा आहे. 2022 ला विचारलाय. जे पॉवर प्लांट आहे ना कोणता नॅचरल गॅस चालणारा तो इको फ्रेंडली आहे. नक्कीच इको फ्रेंडली असणार आहे. कोणता? कारण नॅचरल गॅस पासून काही पोल्युशन जास्त होणार नाही. मग आपले पॉईंट कोणकोणते? लेस एअर पोल्युशन दॅन द कोल. कोणत्या कोळशापेक्षा कमी एअर पोल्युशन होईल, प्रदूषण कमी होणार आहे. नो सूट पार्टिकल मॅटर्स म्हणजे आपण जे म्हणतो धुळीचे कण वगैरे आहे किंवा असे अर्धवट जळालेले पार्टिकल जे आहेत ते आपल्याला भेटणार नाही. एअर एफिशियन्सी वगैरे असेल कोणतं जास्तीत जास्त एनर्जी तयार होईल आणि लो ग्रीन हाऊस गॅस इमिशन आहे. म्हणजे काय रे आपल्याकडे जास्तीत जास्त CO2 जो आहे तो तयार होणार नाही. त्यामुळे काय होईल आपला ग्रीन गॅस लोअर म्हणजे ग्रीन हाऊसची इफेक्ट वगैरे आहे. ग्लोबल वॉर्मिंग जे आहे जे प्रदूषण होतं ते काय होईल कमी होईल. हेच जे फायदे कशाचे नॅचरल गॅसचे त्यामुळे ते उपयोगी असणारच आहे. ठीक आहे. मग आपण answer बघू. Power generation plant based on natural gas is considered more eco-friendly than the coal-based thermal power plant due to the following reason. मग ते रिझन कोणते आहे ते बघायचे. आता लेस एअर पोल्युशन दॅन द कोल मी तुम्हाला सांगितलं. नॅचरल गॅस डज नॉट कंटेन सल्फर. नॅचरल गॅस म्हणजे काय असत नाही सल्फर हे असत नाही. हेन्स त्यामुळे ऑन बर्निंग इज प्रोड्यूस लेस हार्मफुल गॅसेस कम्पेअर्ड टू द कोल बेस्ड प्लांट which emits sulfur oxides and nitrogen oxide causing air pollution. मग तुम्हाला म्हटलंय सल्फर ऑक्साईड असेल नायट्रोजन ऑक्साईड असेल ते काय करतं हवेचं प्रदूषण करतं. पण आपल्या नॅचरल गॅसमध्ये कोणतं सल्फर ऑक्साईड्स नाही राहत आणि कोणतं पूर्णपणे नायट्रोजन ऑक्साईड राहत नाही त्यामुळे ते पोल्युशन करत नाही प्रदूषण करत नाही. नो सूट पार्टिकल बघा दुसरा पॉईंट. बर्निंग ऑफ कोल रिलीज सूट पार्टिकल दॅट कॉज रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स. आता जर सूट पार्टिकल जर धुळीचे कण जे पूर्णपणे किंवा न जळणारे वायू जे हवेमध्ये जर पसरले तुम्हाला श्वसनाचे आजार म्हणजे काय रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स होऊ शकतात. त्यामुळे नॅचरल गॅस बर्न मोर कम्प्लिटली अँड प्रोड्यूस कोणतं निग्लिजिबल पार्टिकल मॅटर. निग्लिजिबल कार्य नसल्यात जमा असणारे पूर्णपणे म्हणजे काय इतके कमी प्रमाणात तयार होतात कोणत्या नसल्यात जमा असणारे कोणते पार्टिकल जे आहेत त्यामुळे आपल्याला जे हजार्डस हेल्थ इश्यू वगैरे आहे ते होऊ शकत नाही. आणि हायर एफिशियन्सी असते मग बघा कशी. Power plant based on natural gas have higher efficiency than coal-based thermal power plant for the same amount of electricity. म्हणजे जेवढी एनर्जी आपण कोळशातून तयार करतोय तेवढीच एनर्जी आपण नॅचरल गॅसतून तयार करू शकतो. बघा लेस फ्युल इज रिक्वायर्ड आणि त्यापेक्षा कमी इंधन लागतं आपलं लिडिंग टू कम्प्लिटली कोणतं लोअर पोल्युशन. मग मला सांगा जर याला नॅचरल गॅसला जेवढं इलेक्ट्रिसिटी आहे कधी रॉक लागणार आहे तेवढं कोळशाला पण लागणार आहे. पण दोघांमध्ये जर आपण बघितलं कम्पेअर केलं आपल्याला तेवढंच एनर्जी लागणार आहे पूर्णपणे मग आपण का पूर्णपणे नॅचरल गॅस वापरू नये हे तुम्हाला म्हणायचं आहे. ठीक आहे. लोअर ग्रीन हाऊस गॅस इमिशन आणि बघा याच्यामध्ये कोणतेही 2-3 पॉईंट जर लिहिले तरी तुम्हाला मोर दॅन सफिशियंट आहे. 2 पॉईंट मोर दॅन सफिशियंट एक हे 1 मार्कला आणि हे 1 मार्कला पूर्ण तेच मग सेज भावने तुम्ही हे 4 पॉईंट लिहायचे 1, 2, 3, 4 आणि त्या 4 पॉईंट फक्त हे 2 पूर्ण एक्सप्लेन करायचे. तर तुम्हाला 2 मार्क पूर्णपणे भेटणार आहे. ठीक आहे. लास्ट पॉईंट बघू आपण. Through CO2 is produced on burning natural gas, amount of lower than the coal of the same power output. Hence, the contribution of global warming is comparatively less. ग्लोबल वॉर्मिंग काय जागतिक तापमान वाढ कमी होते कशामुळे नॅचरल गॅसमुळे कशापेक्षा कोळशापेक्षा. त्यामुळे आपण नॅचरल गॅस जो आहे ते फ्रेंडली आहे हे आपण एक्सप्लेन केलं त्यांना. त्यामुळे आपल्याला 100% 2 मार्क्स यामध्ये भेटणार म्हणजे भेटणारच. चला पुढचं क्वेश्चन बघू. आता क्वेश्चन 2B हा आता क्वेश्चन 1A मध्ये बघितला आपण किती क्वेश्चन बघितले 4 क्वेश्चन बघितले. आता क्वेश्चन 2A मध्ये सगळे काय गिव्ह सायंटिफिक रिझन आणि क्वेश्चन 2B मध्ये कसे असतात आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन असतात. आता यामध्ये आपले एकच क्वेश्चन आहे कोणता मार्च 2019 चा. बघू आपण क्वेश्चन. व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस ऑफ हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर जनरेशन. ऍडव्हान्टेज म्हणजे काय फायदे काय कशाचे पाण्यावरती चालणारा जो पॉवर जनरेशन प्लांट जो आहे म्हणजे पाण्यापासून आपण वीज निर्माण करतो त्याचे फायदे काय असे या क्वेश्चन आपल्याला विचारले. आपला फायदा काय बघा. नो एअर पोल्युशन ड्यू टू आता हेच पॉईंट जे आहेत पाठीमागच्या याच्यामध्ये बघितलं आपण पोल्युशन होत नाही पूर्णपणे फ्युएल कमी लागतंय इलेक्ट्रिसिटी जेव्हा पाहिजे तेव्हा जनरेट करता येते. आता ही रिन्युएबल आहे कायमस्वरूपी आपण तयार करू शकतो ही एनर्जी आहे आणि कोणता युजच नॅचरल एनर्जी कोणतं फ्लोविंग स्टोअर वॉटर म्हणजे काही आपण जे डॅम मध्ये पाणी स्टोअर करतोय ना त्यामधून ही एनर्जी तयार होते म्हणजे आपल्याला दुसरं काही फ्युएल म्हणून वापरायचं नाही. त्यामुळे इलेक्ट्रिकल एनर्जी आहे पूर्ण पॉवर जनरेशन मध्ये आपण त्याचे फायदे जे आहेत ना हे 1, 2, 3, 4 मार्क करू शकतो. म्हणजे कोणते 2 जे आहेत ते आपण सफिशियंटली एक्सप्लेन करू शकतो.
तेच करायचं. काय करायचं? 2 मार्क्सचा क्वेश्चन आलं, 1, 2, 3, 4 हायलाइट पॉइंट लिहायचे पूर्णपणे इथपर्यंत आणि त्याच्यामधले कोणते 2 जे आहेत ना, ते एक्सप्लेन करायचे. तेव्हा तुम्हाला म्हणजे यांना 1 मार्क भेटतो पूर्णपणे आणि यांना 1 मार्क भेटतो पूर्णपणे. असे 2 मार्क जे आहेत. कसं जरी अवघड क्वेश्चन विचारलं तरी आपल्याला 100% भेटणार म्हणजे भेटणारच आहे. ठीक आहे. आणि तुम्ही जर चॅनल नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. आणि हो, मला कमेंटमध्ये अवघड टॉपिक जो आहे ते कमेंट करायला विसरू नका आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे पण मला सांगायला विसरू नका. तुम्हाला एक पॉईंट समजून सांगतो मी बघा. नो एअर पोल्युशन ड्यू टू फ्युएल कंबशन बघा. इन हायड्रोलिटिक पॉवर प्लांट नो फ्युएल इज बर्न. फ्युएल म्हणजे काय? आपलं इंधन जळत नाही. ठीक आहे. सो देअर नो एअर पोल्युशन. त्यामुळे एअर पोल्युशन हवेचं प्रदूषण होत नाही. कॉज बाय द कंबशन ऑफ फ्युएल. त्यामुळे आपण जे कंबशन ऑफ फ्युएल पासून एनर्जी तयार करतोय त्यापासून आपल्याला काय एअर पोल्युशन बघायला भेटतं. पण यापासून एअर पोल्युशन आपल्याला बघायला भेटत नाही. इलेक्ट्रिसिटी कॅन बी जनरेटेड ॲज अँड व्हेन रिक्वायर्ड. तुम्हाला जेव्हा गरज असेल तेव्हा ही एनर्जी तुम्ही तयार करू शकता. कशापासून? पाण्यापासून. आता बघा, इफ इनसफिशियंट वॉटर इज स्टोअर सॉरी इफ सफिशियंट वॉटर इज स्टोअर इन द डॅम. जेव्हा तुमच्या डॅममध्ये भरपूर सारं पाणी असेल, कोणता? इलेक्ट्रिसिटी कॅन बी जनरेटेड वेन एव्हर needed मेकिंग पॉवर सप्लाय फ्लेक्सिबल. मग तुम्हाला जेव्हा डॅममध्ये पाणी साठलेलं असेल तेव्हा वेळेस कोणता तुम्ही केव्हाही पण पॉवर सप्लाय जो आहे तो कोणता तयार करू शकता. त्यामुळे रिन्युएबल अँड द रिप्लेस सोर्स म्हटलंय. ऑल्सो ऑल्दो द वॉटर फ्रॉम द रिझर्वायर इज यूज पॉवर जनरेशन इज रिप्लेस. म्हणजे आपण काय होतो, भरपूर सारे पावसाळे आले परत आपण धरण भरणारचे, आपलं डॅम भरणाराची, नदी भरणाराची. त्यामुळे हे काय करतो आपण रिन्युएबल म्हणजे परत परत आहेत ना वापरू शकतो. लास्ट पॉईंट जो आहे, युजेस नॅचरल एनर्जी ऑफ कोणतं फ्लोइंग स्टोर वॉटर. नॅचरल एनर्जी आपण तयार करतोय, जे पाण्याची जी पोटेन्शियल एनर्जी आहे त्या पोटेन्शियल एनर्जी आपण काय करतोय, रूपांतर करतोय कशाचं? इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये. हेच पॉईंट झाले. ठीक आहे. त्यामुळे 1, 2, 3, 4 फक्त हे पॉईंट इथपर्यंत लिहायचे आणि कोणतं बाकी 2 पॉईंट जे आहेत ना सफिशियंटली एक्सप्लेन करायचे. आणि हो, हे पॉईंट तुम्हाला तुमच्या मनाने जरी लिहिले तुम्ही पूर्णपणे, फक्त पॉईंट कोणते हायलाइट पाहिजे? एअर पोल्युशन होत नाही पूर्णपणे, फ्युएल जळत नाही. ठीक आहे. पॉवर जनरेशन, इलेक्ट्रिक सप्लाय जो आहे कंटिन्युअस सुरू होतो. जेव्हा पाहिजे तुम्हाला तेव्हा सुरू होतो. असं जर तुम्ही तुमच्या भाषेमध्ये जर लिहिलं तरी पण तुम्हाला 100% मार्क्स भेटणार म्हणजे भेटणारच. एक्झामिनरला फक्त तुम्ही काय लिहिताय, तुम्हाला काय अंडरस्टँड झालंय हे एक्झामिनर चेक करत असतो. तुम्ही जसं पाहिजे तसं लिहिलंच गेलं पाहिजे असं कोणताही मॅटर नसतो. फक्त हे जे हायलाइटेड पॉईंट जे आहेत तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागणार आहे. ते जर प्रॉपर लिहिले तरी पण तुम्हाला मार्क्स भेटणार म्हणजे भेटणारच. ठीक आहे.